झाल्यानंतर येणारी पिढी, त्यातला किती तरुण, किती माणसं माझ्या पावलावर पाऊल टाकत पाठीमागे येणार आहे, हे पाहण्यासाठी तो ही गर्दी पाहण्यासाठी आलाय. पण त्या गर्दीत त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती माणसं दिसना झाली. त्याचा तो हुंदका घेऊन या ठिकाणी मला कुठंतरी ऐकत बसला. त्याचा आक्रोश जर तुम्हाला ऐकताच येणार नसेल तर तुमच्या कानाखाली जाळ काढण्याची कामं आणि ती कविता आम्हाला लिहावी लागेल. तुम्हाला तो हुंदका ऐकता आला पाहिजे. त्या पॅन्थरचं जगणं तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे. आणि आंबेडकर कुठल्या काळजात आणि कुठल्या मनात पेरून ठेवून तुम्हाला इथं उगवून पाहायचं असेल हे ठरवण्यासाठी कदाचित हातचा स्टेज आहे. मला सुरुवातीला सांगितलंय की सगळ्यांचा विचार करून बोला, म्हणून मी एक कविता घेऊन